तर नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? आशा करतो तुम्ही सगळे मजेत असाल. तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं, आपण आहोत तापळ्याला आणि आज आहे आपला सेकंड डे. आता उठलो आहे, फ्रेश वगैरे झालो आहे, आंघोळ पांघोळ झाली सगळी. सामान पॅक आहे, अजून आदित्य बाकी आहे आंघोळ करायचं, विनीत करतो आहे. आपण इकडनं निघणार आहोत आणि जाणार आहोत. आता पहिला मॅप्रोचे आहे, ते पुढे गाडी CNG घ्यायची. CNG लालवर आली आणि जाता जाता पेट्रोलवर होईलच, कन्वर्टी पेट्रोलवर येईलच. इकडनं काहीतरी आहे आपलं डिस्टन्स 35 किलोमीटर तरी असेल, 35-37 किलोमीटर असेल. CNG पंप पहिला जाऊन CNG घ्यायची आहे. काल नव्हती, आज 9 वाजता येणार होती. आणि मग त्याच्यानंतर आपण ओल्ड महाबळेश्वरला जाणार, जिथं आपलं टेम्पल आहे ना महाबळेश्वरचं, तिकडे जाऊ. त्याच्यानंतर मग तिकडे पॉईंट वगैरे फिरू आणि मग हॉटेल चेक इन करू. हॉटेल आताच बुक करू. हा हॉटेलला नाही येणार आपण, हा हॉटेल आता सोडणार होता, आपण चेकआउट करतो आहे. नाश्ता सांगितला आहे, नाश्ता रेडी आहे. एकदा फायनल टाईम हा नजारा बघा आणि प्रॉपर्टी बघा, खूप भारी. ह्याला नका बघू, प्रॉपर्टीला बघा. हे आण ते आण, असं कर तसं कर. तिकडे फ्लायओव्हर पण तो बनतोय, खूप अमेझिंग. आणि जावंसं नाही वाटत यार. खूप इकडे फॅमिली राहते, जे ओनर आहेत ते पण खूप चांगले आहेत, खूप सपोर्टिव्ह आहेत. कुठल्या गोष्टीला नाही बोलले आम्हाला. खूप मजा आली. जायचं मन नाही होतं आहे, बट जावं तर लागणार. आपलं घर पनवेलला आहे. खूप मजा आली. म्हणजे मयुरेश आणि माझं बोलणं चालू होतं. खूप अशी आतून इच्छा होती की अशा जागी कुठेतरी काहीतरी इन्व्हेस्टमेंट वगैरे करून काहीतरी करायला पाहिजे आपण. असे खूप विचार येत आहेत. बघू, खूप मन होतं यार, पण तेवढं बजेट पण तर पाहिजे, तेवढे हातपाय पण तर पसरले पाहिजे यार. ठीक आहे, इट्स ओके. जाऊया, नाश्ता करूया आणि निघूया. झोप मस्त आली, थंडी होती. सकाळी गाडीवर पूर्ण मॉइश्चर जमा होता, थंडी होते. त्यात आम्ही AC रूम घेतला. रात्री AC चालायचं बंद झालं. आम्ही काकांना बोललो तर बरं झालं AC नव्हती, नाही तर आमची हालत अजून टाईट झाली असते. थोडा आहे सर्दी विर्दीसारखं वाटतं आहे, बट इट्स ओके. फिरायला आलो तर होतं ते छोट्या मोठ्या गोष्टी. हिल स्टेशन आहे बाई. जाऊया, नाश्ता करूया. तर आता आम्ही नाश्ता करायला बसलो आहे. इकडे काकांचं एरिया आहे, किचन वगैरे. आणि व्ह्यू बघा भाई, कसल्या मस्त व्ह्यूमध्ये आम्ही बसून नाश्ता एन्जॉय करतो. फूड क्वालिटी पण चांगली आहे. ठीक आहे, असं काही खराब नाही आहे, चांगलं आहे. तर आम्ही आता चेकआउट केलं आहे, निघलो आहे. आता ऑन द वे आहोत. तर चाललो आहे मॅप्रोचे येते. गाडीत CNG नाही आहे, लालू लारे CNG. तर CNG भरायला चाललो आहे. 9चा टायमिंग दिला होता, आम्ही खूप लेट आहोत. इकडनं आपल्याला अजून अर्धा पाऊण तास लागेल. स्टे एक नंबर होता बाई, पुन्हा इकडे येऊ. आणि ही जागा पण रेकमेंडेड आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल तुम्हाला स्टेची. खूप भारी आहे. आणि तिकडचे म्हणजे जे तिकडे केअरटेकर आहेत किंवा जे ओनर आहेत ना, आता ते ओनर होते की केअरटेकर होते रे? ओनर आहेत ना. मग हां, ते ओनर आहेत, ते खूप चांगले आहेत बाई. काही कचकच नाही करत, काही किटकिट नाही, पिटपिट नाही, काय नाही. खूप चांगले आहेत. CNG भरून झाली आहे. गाडी पेट्रोलवर आली होती. CNG भरली काहीतरी 860 गेली, 835 रुपीजची CNG आले. प्रेशर नाही भाई, गाडी पूर्ण एमटी असली ना, 10 किलो तरी बसायला पाहिजे. तर 8.5 पावणे 9 किलोच बसलाय. ठीक आहे, पण हा आपला CNG आपल्याला महाडपर्यंत तरी घेऊन जाईल. यार रस्ता एवढा खराब आहे ना, कुठून आल. अरे तेच चालू होतं कॉन्फ्लिक्ट. बनवणार कोण? रोड एवढे. एंट्री फी मग काय करताय? अरे बाबा, हे राईटला बघतो की नाही तो काय? सावकाश सर, पोर द बॉय स्ट्रिप म्हणूनच नाव ठेवलंय, द बॉय स्ट्रिप. असंच असतं, यहाँ पे बातें कम गालिया ज्यादा. अरे गेल्या टायमिंगला मी आलो होतो तेव्हा पावसात चांगला होता रोड, एवढी नव्हती घाण अवस्था याची बाई. काय यार, यांचा मेजर कॉन्फ्लिक्ट हाच असतो की बनवणार कोण. म्हणजे मी त्यावेळेला पण आहे ना यांना बोललो होतो, अहो तुम्ही एवढे पावते घेताय, एवढे पैसे घेताय टुरिस्टच्या, फॉरेस्टच्या नावावर, तो रोड कुठं आहेत? रस्ते तरी पाहिजे. तेच आहे ना, ते काय बोलतात माहितीये, ते ग्रामपंचायत बनवणार का इथले जे ते बोलतात हे फॉरेस्ट वाल्यांचं, ही फॉरेस्टची पावती आहे, आमचं त्याचं काय नाही. आणि त्यांना दुसऱ्यांना बोललं की ते इग्नोरच करतात यार. भाई कब्रिस्तान इकडे पूर्ण, कळलं का? रोड खराब आहे. नाही म्हणून खराब नाही. तर पोहोचलोय आपण, टेम्पलच्या बाहेर आहोत, म्हणजे पार्किंगच्या बाहेर. श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान आणि महाराजांची मूर्ती आहे. मस्त वाटते जेव्हा पण येतो, महाराजांची मूर्ती बघतोच मी पहिले. खूप भारी वाटते बघायला. तर इकडे पण पावती आहे यांची काहीतरी, मिनिट पार्किंग.
तर दर्शन आपले झालेत. मी आत नाही गेलो कारण की सकाळी बुर्जी वगैरे खाल्ली ना, बाहेरनं दर्शन केले आणि आता या मंदिराच्या परिसरात आहे. ॲक्च्युली यार महाबळेश्वरला आलो आहे तर खरं, पण यार खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पावत्या, फॉरेस्ट, महानगरपालिका, हे ते, आणि रस्ते नाही आहेत बरोबर, काही नाही आहे इथं, पार्किंगचं फीज वगैरे हे ते. मी बोललो आता त्या दादाला, अरे दादा बोललो दमलो यार पैसे देऊन देऊन, किती पैसे, किती काय 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 करणार यार आता, म्हणजे काय बोलू काय नाही बोलू. हा टॉपिक खूप वेगळ्या लेवलला जातो. मग सिरियसली काम करायला पाहिजे त्याच्यावर. मारजोरी पॉइंट, मारजोरी पॉइंट आहे भाई. पण काय आहे बघ ना यार, खतरनाक. म्हणून मी हा एक सावित्री पॉइंट मी ठेवला थोडा, की बघायला खूप भारी वाटतं. सावित्री पॉइंट नाही ना हा सावित्री पॉइंट नाही आहे, पण हाच आहे, व्हॅली तीच आहे. तर भाई सावित्री पॉइंटला आलोय, गाडी इथं पार्क केली आहे आणि समोर सावित्री पॉइंटचं वेलकम बोर्ड. वेलकम नाही लिहिलं त्याच्यावर, फक्त नाव लिहिलं आहे. तर आम्ही आलो इकडनं आलो होतो, पण हा पूर्ण असं एक पॅच बनवला आहे सेफ्टी रिलीफ. पूर्ण हा सावित्री पॉईंटचाच एक भाग आहे आणि तिकडे पण एक पॉईंट आहे. पण ते सगळं सोडा, व्हॅली बघा यार, सावित्री पॉईंटची व्हॅली बघा किती खतरनाक आहे. तर आता आम्ही बघत होतो तिकडनं राईट साईडचा व्ह्यू, आता लेफ्ट साईडचा पण बघा. ओ माय गॉड, हा लेफ्ट साईडचा व्ह्यू आहे. खतरनाक, खूप खूंखार व्हॅली वाटते यार, खूप जास्त. तर सावित्री पॉईंट झालं डन. आता आम्ही जातोय टुवर्ड्स महाबळेश्वर सिटीकडे. एस टी स्टँड वगैरे आहे ना, तिकडे चाललो आहे. स्टेचं बघूया काहीतरी, अजून स्टे वगैरे बुक नाही केलं आहे. बघूया हॉटेल बघूया आणि खायचं पण बघूया, कारण की आत्ता वाजलेत 2 वाजायला आलेत, 2 वाजायला 10 मिनिटं आहेत. तर आपण स्टेचं पण बघूया आणि पेटपूजेचं पण बघूया. तर आम्ही महाबळेश्वरमध्ये आलो आहे. द फॉरेस्ट व्ह्यू हॉटेल फॉरेस्ट व्ह्यूमध्ये थांबतो आहे. मस्त रूम आहे, इथं व्हॅली पण आहे समोर. पण आम्ही व्ह्यूवाला रूम नाही घेतला आहे, आम्ही 4 जणांचं घेतलं आहे. ते सेपरेट रूम नको आहे आम्हाला, 4 रूम म्हणजे 4 जणांचा एक रूम असं घेतलं आहे. आणि काहीतरी अराऊंड आपल्याला ते 2700ला पडलं आहे. गाडी घेतो आत, पार्किंग वगैरे पण आहे. इथे महाबळेश्वरमध्ये पार्किंगचा खूप इश्यू आहे, त्यामुळे इकडे पार्किंग आहे. आणि मी इथं स्टे केलेलं आहे अगोदर पण, म्हणून मी डायरेक्ट इथं झालो. तर चेक इन केलं आहे आपण. हा आहे चेक इन गेल्या समोरच मोठा मिरर. आणि रूम आपला काय असा आहे, खूप चांगला रूम आहे. 2700 रुपयामध्ये रूम भेटला आहे. आणि इकडे ए सीची गरज लागत नाही आहे, सो आपण नॉन ए सी घेतला आहे. मस्त आहे. इकडे लगेज आहे आपला. आता ते लोक तिकडे गेले जरा खाली खायला आणायला गेलेत. आणि इकडनं बाल्कनीमधनं कदाचित आपली गाडी दिसत असेल. हां, इकडेच आहे राईट हँड साईडला आपली गाडी. मस्त आहे, रूम चांगला आहे. एकच रूम घेतो आहे आम्ही, काय 2-2 रूम घ्यायच्या भानगडीत पडत नाही. बाथरूम पण चांगलं क्लीन आहे, मस्त आहे.
तर आता आम्ही आलो आहे विना लेकला. ॲक्च्युली आम्हाला सनसेट बघायचा होता, तर खाली नाही गेलो. इकडनं दिसतोय सनसेट, कारण की इकडनं एक एरियल व्ह्यू येतो. खालनं एक ग्राउंड लेवलचा व्ह्यू आला असता. कुठे ना कुठे थोडा कॉम्प्रोमाइज झाला असता. प्लॅन नव्हतं, आमच्या प्लॅनिंगमध्ये नव्हतंच विना लेक, पण तरी पण आलो. भारी वाटतंय. रूममध्ये बसण्यापेक्षा आपण बाहेर आलो आहे. रूममध्ये पण चांगलंच वाटत होतं, झोपलेलो ऑलमोस्ट आम्ही. बोललं नाही यार, झोपायला थोडी आलो आहे. तर आमच्यामध्ये आता 1, 2 आणि मी तिसरा, आम्ही 3 जण आहोत. चौथा वांदर आहे घरी हॉटेलमध्ये. संपला, झोपला, खतम. एवढंच फिरू शकतो तो. मजा येते, खूप भारी वाटतं.